नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत। हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली। यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली आहे। सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला। या स्फोटात अधिकृतरित्या 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून 22 जण जखमी झालेले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केलीत। दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे, राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही, हल्ल्याला जबाबदार कोण, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते। या प्रसंगी महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवरती अपयशी ठरले आहेत, त्यामुळेच निवडणुकांच्या काळामध्ये स्फोट होत आहेत, म्हणूनच या सरकारने राजीनामा द्यायला हवा असं सांगितलंय। प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य म्हणाल्या, एकीकडे देशावरती दहशतवादी हल्ले होत असतानाच आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत। पुलवामाच्या वेळी डिस्कव्हरी चॅनलचे शूटिंग करत होते। काँग्रेस सत्ता काळात स्फोट व्हायचे, पण भाजपच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरती स्फोट होतात। याचाच अर्थ हे सरकार निवडणूकजीवी असून हे निवडणूकजीवी सरकार भारतीय जनतेचे जीव घेत आहे। डिसेंबर 2014 पासून आतापर्यंत सुमारे 31 दहशतवादी हल्ले झालेत। पुलवामातील RDX कुठून आले हे अद्याप शोधता आलेलं नाही। तसेच आता NIA निपक्ष तपास करून देशाच्या संरक्षण प्रणालीतील शिथिलता आणणाऱ्यांना गजाआड करावे अशी मागणी केलेली आहे। तर या आंदोलनामध्ये महिला जिल्हा कार्याध्यक्षा साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, संजीव दत्ता, पद्माकर पाटील, मोजाम खान, कुलविंदर सिंग जोकी, दिलीप नाईक, वीरेंद्र सिंग, ज्योती निबारंगी, महेश भाग्यवंत, कैलास हवळे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। प्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झालेत ते लवकर बरे व्हावोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला, ह्याची माहिती कोणालाच नव्हती, म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे। गेल्या एका वर्षभरात 6 महिन्यात बोला पहलगाम झालं, पहलगाम झाल्या 6-7 महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला। मग देशातल्या यंत्रणा करतायत काय? फक्त निवडणुकी पाठी ह्या सगळ्या यंत्रणेंना सोडून दिलेला आहे। आणि हा भ्याड हल्ला झाल्यावरही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात, ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाहीये। आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता, चौकशी यंत्रणेच्या मीटिंग्सना उपस्थित राहायला पाहिजे होतं, पण सगळं सोडून ते गेलेत फिरायला, एक वाढदिवस साजरा करायला। पुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कव्हरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते। हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत, बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाही आहेत। निवडणुकी आले की असे हल्ले होत आहेत हे आता 2014 पासून सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल। दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय, जास्तीत जास्त नागरिकांना हे पटतंय की वोट चोरी झालेली आहे। ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय, हे आमचं ठाम मत आहे। जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे। सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जे कालच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। त्यानंतर जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे ही आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो। देशाचा चौकीदार आज देशाला गरज असताना देशाच्या बाहेर वाढदिवस साजरा करायला जातो, ह्यापेक्षा जास्त दुर्दैवी काय असू शकतं? आज देशामध्ये एवढी मोठी घडामोड घडलेली असताना ते बाहेर आहेत। आज त्यांनी खरं तर इथे उभं राहून कुटुंब प्रमुख म्हणून काय झालं, कसं झालं ही गोष्ट शोधायला हवी होती। आज जवळपास 24 तास
होत आलेल्या या घटनेला अजूनही कुठलीही ठोस बातमी आपल्यासमोर आलेली नाही आहे. हा प्रकार कसा घडला, काय घडला, ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे, या घटना कधी समोर येणार, लोकांपर्यंत या गोष्टी येणार आहेत की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज लोक वाट बघतात आहे. सर्वसामान्यांचे जीव असे आहेत, कित्येकांचे भाऊ, वडील, नवरा आज घरी पोहोचत नाही. अशा वेळी चौकीदार करतोय काय? देशाच्या गृहमंत्र्याने ताबडतोब जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 8 नोव्हेंबर रोजी पक्षी सप्ताहानिमित्त भव्य पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान 5 ते 12 नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चित्तमपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान समजावून देणे आणि त्यांच्यातील पक्षी संवर्धनाची भावना जागवणे हा होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर चैतन्य साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेच्या अध्यक्ष आदिती जोशी, मुख्याध्यापिका कीर्ती धामणकर, पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी, पक्षीतज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांचे प्रकार, अधिवास, स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका यांची माहिती देण्यात आली. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीने पाहुण्यांना पक्ष्यांची माहिती दिली. तसेच ग्रीन शॉपीतर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात आले. या उपक्रमात शाळेतील 400हून अधिक विद्यार्थी, पालक आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनातून पक्ष्यांचे जतन करायचे असले तर झाडं लावली पाहिजेत आणि निसर्गाशी मैत्री केली पाहिजे असा संदेश देण्यात आला आहे. छान असं हे प्रदर्शन आहे. शिवसमर्थ इंग्लिश मीडियम आणि पर्यावरण दक्षता मंडळ दोघांचे खूप आभार. इतक्या प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला आहेत हेच आपल्याला माहिती नसतं आणि ह्या प्रदर्शनामधनं किती प्रकारचे पक्षी आपल्या जवळच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसू शकतात हे इथल्या माहितीवरनं आणि फोटोग्राफ्सवरनं आता मला कळलं आणि फार छान वाटलं आणि नक्कीच पक्षी निरीक्षणाला यातनं आणखीन वाव मिळेल असं मला वाटतं. त्याला असा फायदा होणार आहे की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांना जसं उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात, त्यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. प्लस त्यांना एन्व्हायरमेंटचं कळणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आहेत तेच माहिती नाही. ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जास्त ह्याची माहिती नसते. तर त्या दृष्टिकोनातनं आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरनं ओळखता येईल की काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात. ग्रासलँड्स,
वेटलँड्स असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते. आणि वी आर व्हेरी हॅपी, कारण पर्यावरण दक्षता मंडळाने आमच्याबरोबर कोलॅबरेट करून हा उपक्रम आमच्याकडनं पार पाडू शकलो आम्ही. असे बरेच आम्ही करतो, त्यातला हा एक प्रयोग आहे. ठाण्यात रोटरी क्लबच्या वतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील 36 रोटरी क्लब सहभागी होणार असून उपेक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यावरती विशेष भर देण्यात येणार आहे. या आठवड्यात हेरिटेज प्रकल्प राबवला जाणार असून यामध्ये किल्ल्याची स्वच्छता, जुन्या वारसास्थळांची माहिती, त्यांचं संवर्धन यावरती लक्ष केंद्रित जाणार आहे. तसेच या हेरिटेज प्रकल्पाद्वारे नागरिकांना प्राचीन गडकिल्ले, वस्तू इत्यादी गोष्टींबाबत माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून ठाण्यामध्ये होणार असून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान 16 नोव्हेंबरला कल्याणमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रोटरी आठवडा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईत 60 कंपन्या एकत्र येत नोकरी मेळावा आयोजित करणार आहे. तसेच ठाण्यातील 3 ते 4 रोटरी क्लबकडून 5 ते 10 ठिकाणी नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान ठाकुर्ली येथे हेरिटेज प्रकल्पातून जुन्या स्थळांची माहिती गोळा करण्यात आली असून कोपरी खाडी येथील तोफा आणि कारागृह यांची माहिती तरुण पिढीस या उपक्रमांतर्गत दिली जाणार आहे. हेरिटेज रन मॅरेथॉन या उपक्रमातून या पुढील उपक्रमासाठी निधी संकलित करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये रोटरी क्लब चेक डॅम बांधले असून उल्हासनगरमध्ये 20 ते 40 मुलांसाठी आणि कल्याणमध्ये 63 ते 64 मुलांसाठी मोफत रक्तदान करण्यात आलं. या उपक्रमांना शासनाचे देखील सहकार्य लाभलेले आहे. हा महिना रोटरी महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 120 क्लबच्या माध्यमातून 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये कामं सुरू करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये हेरिटेज, बॅलेसेमिया, जॉब फेअर, शहरी समस्या, आभा कार्ड, सुसंवाद इत्यादी विविध उपक्रम, विविध समस्यांवरती जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहे. तसेच या उपक्रमाला ठाणे शहराचे अधिकारी, वाहतूक पोलीस, ठाणे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, इतर मान्यवर उपस्थिती दर्शवणार आहे. तर जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल अधिक माहिती दिली आहे. रोटरीतर्फे 120 क्लब्स ह्या आपल्या ठाणे जिल्ह्यात आहेत आणि 4,500 रोटेरियन्स वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतात. आपण जी आता ही पत्रकार परिषद घेतली ती रोटरी सेवा महिना, म्हणजे ह्या महिनाभरात सर्व 120 क्लब्सना रोटरी गव्हर्नर आमचे हर्ष मकोल जे आहेत त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 प्रमुख एरियांमध्ये आम्ही काम करणार आहोत. एक आहे हेरिटेज, दुसरं आहे थॅलेसेमिया, तिसरं आहे जॉब फेअर, चौथं सिटीचे प्रॉब्लेम्स, आभा कार्ड आणि सुसंवाद म्हणून एक आपण ठेवलेलं आहे की जेणेकरून आपण आपले जे दैनंदिन समस्या आहेत त्या संदर्भातली चर्चा, त्याच्याबद्दलची कारणमीमांसा, उहापोह, सरकारी अधिकारी येणार आहेत, ट्रॅफिकचे उपायुक्त येणार आहेत, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण रोटरी आणि एक सुसंवाद जनतेशी करणार आहोत. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोटरीचं काम घेऊन जाणं, कारण की रोटरी गेले अनेक वर्ष काम करते, म्हणजे इंटरनॅशनली तर 120 वर्ष झालेत आम्हाला, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 60 ते 70 कोटी रुपयाचे सामाजिक उपक्रम केले जातात. खास करून ग्रामीण भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रोटरीचं, शहरांमध्ये सुद्धा चालू आहे. तर ते सर्व काम जे आहे ते शोकेस करण्यासाठी हा रोटरी मंथ आम्ही करत असतो की रोटरीबद्दलची माहिती कोणाला जर काही पाहिजे असेल, त्यांनाही मेंबर व्हायचं असेल तर ते त्या एरियातल्या रोटरी क्लब्सना संपर्क साधून ते मेंबरी होऊ शकते. सर्विस मंथ का जो हम लोग बात कर रहे हैं, हमारे को यही है कि ज़्यादा लोगों तक पहुंच सके, क्योंकि क्या हो जाता है कि पूरा साल 1 साल रोटरी का रहता है जो प्रेसिडेंट के लिए रहता है, लेकिन ये हम लोग स्पेसिफिक दिन नियोजित करते हैं एक प्रोजेक्ट के लिए, जहाँ पे सारे 120 क्लब्स जो डिस्ट्रिक्ट के हैं वो सारे साथ में हैं. 4,000 से ज़्यादा लोग एक ही साथ में आके सोशल सर्विस कर सकें, तो उसके लिए ये सर्विस मंथ किया जाता है और ये 15 तारीख से ये सर्विस मंथ स्टार्ट हो रहा है. अगर हम लोग देखने जाएं तो उसके अंदर हम लोग ने जॉब फेयर एक रखा हुआ है, एक दिन जॉब फेयर रहने वाला है. तो ऑल ओवर डिस्ट्रिक्ट जो थाने डिस्ट्रिक्ट है उसमें जॉब फेयर रहेंगे. आभा कार्ड के ऊपर काम हो रहा है, क्योंकि कई लोग हैं जिन लोगों को आभा कार्ड का पता है लेकिन कैसे आगे करवाना, उसको रजिस्ट्रेशन कैसे करना वो उनको पता नहीं है, तो उसके लिए हम लोग उनको सपोर्ट करेंगे. गवर्नमेंट मशीनरी साथ में हमारे को सपोर्ट कर रही है, क्योंकि हर कमिश्नर से हमारी बात हो चुकी है और उन्होंने अपनी डेडिकेटेड टीम लगाई है ये चीज़ के लिए. संवाद हम लोग करने जा रहे हैं जिसके अंदर के हमारे जो एरियाज हैं, थाना हो गया, नवी मुंबई हो गया, कल्याण एरिया हो गया,
वहाँ पे क्या क्या मेन चीज़ ज़रूरतें हैं और क्या हमारे को लगता है पब्लिक को अवेयरनेस उस बारे में आना चाहिए। और सबसे मेन चीज़ जो हम लोग कर रहे हैं कि अगर हमारे कोई भी हम लोग आज अब्रॉड जाते हैं बाहर घूमने के लिए, तो सबसे पहले हम लोग वहाँ के उनकी हेरिटेज देखते। जब हम उनकी हेरिटेज देखने जाते हैं तो हम हमारे देश को क्यों नहीं उसके लिए प्रोत्साहित करें। तो हमने यही सोचा कि अगर हमारे बच्चे लोगों को अगर कुछ कल्चर देना है और कुछ सिखाना है तो पहले हमारी हेरिटेज को हमारे को संभालना होगा और उसके ऊपर काम करना होगा। तो प्रोजेक्ट हेरिटेज के ऊपर हम लोग ने वर्किंग स्टार्ट किया है, जिसके अंदर सारे क्लब्स जो हैं, जो हमारे थाना डिस्ट्रिक्ट के जितने भी अपने के हेरिटेज साइट्स हैं, उसके ऊपर वर्क करेंगे। और ज़्यादा करके हम लोग ये ट्राई करेंगे कि जितने भी स्कूल्स के बच्चे हैं उन लोगों को हेरिटेज वॉक करा सके और जो हेरिटेज है उसकी जो डिटेल्स हैं वो बच्चों तक पहुंचा सके, कि उनको ये पता लगे कि ये हेरिटेज कौन कौन सी चीज़ों के लिए अपने क्या पहले जाना जाता था, जो कि आज अगर हम लोग देख रहे हैं तो आज हर दूसरे आदमी से आप पूछोगे तो कितने लोगों को पता नहीं है। तो ये एक हमारी एक कोशिश है। तो ये टोटल जो अपने क्या अगर हम देखने जाएँ तो ये 5 प्रोजेक्ट्स के अंदर डिवाइड है और इस तरह से हम लोग पूरे महीने के अंदर उस पर वर्क करेंगे। ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली। त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 5, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आलेली आहे। प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका शाळेमधील विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली। या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले। ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003 इतकी आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 इतकी आहे। राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत। एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत। त्यापैकी अनुसूचित जातींच्या 5 जागा, अनुसूचित जमातींच्या 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत। ठाणे महानगरपालिकेतील एकूण 33 प्रभाग आहेत। त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्यीय असून 1 प्रभाग 3 सदस्यीय आहेत। 33 प्रभागातून ठाणे महानगरपालिकेतील एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत। त्याची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांची साक्षीमध्ये, तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता, त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे। माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे। आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाचा जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये 131 प्रभाग आहेत आणि या 131 प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत, समुदाय आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने आजचा हा पूर्ण कार्यक्रम होता। यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा आहे त्या 9 आरक्षित आपलेली झाली आहे आणि त्याचा मूल आधार जे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे। अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी 35 प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण 84। आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले 9 प्रभाग आहेत त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत। अनुसूचित जमातीचे 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत। नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे 35 पैकी 18 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे 84 आहेत त्यापैकी 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत। ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे
आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील, त्यांची काही शंका असेल, त्यांना पुन्हा काही खुलासेची, काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल, तर ते टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे. वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते 2 वैशिष्ट्य होते. पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे. अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णतः जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत, अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे. लोकशाहीचा हा मूलभूत एक संकल्प आहे, एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्याला सपोर्ट करते. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वर्गीय वसंतरावजी डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यामध्ये संपन्न झाला आहे. या कार्यक्रमामध्ये 100 शिक्षकांचा 25 शिक्षकेतर कर्मचारी व 10 शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की शिक्षण हे समाजाचे शिल्पकार असून त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणे शहर आमदार संजय केळकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. चिंता करण्याचे कारण आहे, माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांच्याशी आमचं बोलणं सुरू आहे. त्यांनी सांगितले शिक्षकांची टीईटीची संख्या असेल त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. आम्ही दोघंही निश्चितपणे त्या ठिकाणी पाठपुरावा करू, शासनाच्या लक्षात आणून देऊ आणि निश्चितपणे टीईटी आम्ही नंतर सांगू. आता काय आम्ही तुम्हाला बरोबर सांगणार नाही. ते कसं करायचं सहज मुद्द्याचं आहे. तुमचंही मार्गदर्शन आम्ही त्याच्यामध्ये घेऊ. तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल, कारण आपलं एक वर आहे. पंतप्रधान महोदय निश्चितपणे पुढाकार घेतील असा विश्वास मला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पुढाकार घेतील. मित्रांनो, काळजी करू नका. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.